देशात एक चहा विकणारा पंतप्रधान झाला आणि देशात चहावाल्यांना भलतीच डिमांड आली आहे असं दिसतं. नागपूरच्या डॉली चायवाला नंतर आता एक नवीन चहावाला बाजारात आलाय, ज्याचं नाव आहे पप्पू चायवाला. आता हा पप्पू, तुम्ही जो पप्पू विचार करताय तो नाही बरं का. तर हा पप्पू सुरतचा चहा विकणार आहे. या पप्पू चहा विक्रेत्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याची चहा बनवण्याची अनोखी शैली पाहायला मिळत आहे आणि याच अनोख्या शैलीमुळे तो सध्या चर्चेत आलाय. गेल्या काही महिन्यांपासून वडापाव विकणारी दिदी, डॉली चायवाला आणि पाणीपुरीवाली आशा अशा अनेक जणांची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. जेव्हा जेव्हा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो तेव्हा सर्व लोक या प्रकारच्या गोष्टीबद्दल बोलू लागतात. काही लोक म्हणतात की हे सर्व वाचन आणि लेखन व्यर्थ आहे, तर काही लोक म्हणतात की असा काही व्यवसाय करा आणि करोडपती व्हा. डॉली चायवालाची चहा बनवण्याची आणि सर्वे करण्याची स्टाईल तुम्ही पाहिली असेल, पण आता आणखी एक बाजारात चहावाला आलाय. पप्पू चहावाल्याची चहा बनवण्याची स्टाईल पाहून लोक थक्क होत आहेत. खरं तर या चायवाल्याची स्टाईल डॉली चायवाल्यापेक्षाही अनोखी आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पप्पू चायवाला काका दुधाचे पॅकेट हवेत कसे फेकतात आणि नंतर स्टाईलने दूध भांड्यात ओततात. यानंतर ते दुधात गवती चहा घालतात आणि त्यावर चहापत्ती, साखर टाकतात आणि वेगळ्या अंदाजात अनोखा चहा बनवू लागतात. या काकांच्या चहाच्या दुकानाचे नाव पप्पू चायवाला असून त्यांची टपरी सुरतच्या न्यू सिटी लाईट रोडवर असल्याचं सांगितलं जात आहे. आणि काही लोक म्हणतात की डॉली चायवालाही त्याच्यासमोर पाणीकम आहे. कोणतंही काम हे अथक प्रयत्नानंतरच इतकं यशस्वी होऊ शकतो. या चायवाल्याच्या मागे त्याची अनेक वर्षाची मेहनत नक्कीच दिसून येते. त्यामुळेच हा चहा ॲक्शनवाला इतका अनोख्या पद्धतीने चहा बनवण्याची कला अतिशय उत्तमरित्या मांडू शकतो.